वाटी मोदक बनवणार आहोत। चला तर मग वेळ वाया न घालवता करूया आपण तळणीचे मोदक। मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, 1 वाटी रवा घेतलेला आहे, ओला नारळाचा कीस घेतलेला आहे, 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि 2 चम्मच वेलची पावडर घेतला आहे। आज आपण साच्यावरचे मोदक बनवूया। गॅसवर पॅन ठेवायचा, पॅन मध्ये तूप घालायचं 2 चम्मच आणि त्यामध्ये नारळाचा कीस टाकायचा, ओल्या नारळाचा, असं परतून घ्यायचं, 2 मिनिटं परतवायचं। 2 मिनिटं आपले झालेले आहे, त्यामध्ये पिसलेला गूळ टाकून द्यायचा। गूळ टाकल्यानंतर गुळाला पाणी सुटते आणि हा कोरडा होतपर्यंत पलटत राहायचा। हे आपले सारण ओलसर झालेले आहे, हे सारण कोरडं होतपर्यंत चम्मच फिरवत राहायचा। आता आपलं सारण हे कोरडं झालेलं आहे आणि कलरही सुंदर आलेला आहे। यामध्ये आपण वेलची पावडर, 4 वेलची पावडर आणि थोडं जायफळ घेतलेलं होतं, हे आपण मिक्स करून घेऊ आणि हे असं फिरवत राहायचं। हे बघा किती छान वास सुटलेला आहे, गुळाचा तर अप्रतिम वास सुटलेला आहे। आता आपण आपल्याला हे सारण झालेलं आहे, आता गॅस ऑफ करायची आणि साईडला उचलून घेऊया। 1 वाटी मैदा घेतलेला होता, मैदा, 1 वाटी रवा, चवीनुसार मीठ, 1 चम्मच मीठ घातले मी त्याच्यात, 1 वाटी मैदा टाकलेला होता आणि चवीनुसार मीठ टाकलेलं होतं, हे आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये मोहन टाकायचं, तेलाचं मोहन टाकायचं 1 चम्मच। हे बघा आपल्याला तडतडल्यासारखे झालेलं आहे, 1 चम्मच। गरम करायला ठेवलेलं होतं तेल, याच्यात तेल टाकलेलं आहे आणि हे आता हाताने असं मिक्स करून घ्यायचं। हे गरम राहते, तेल गरम राहते, त्यामुळे आपण हळूहळू हाताने मिक्स करायचं आणि आता हे बघा छान असं दाणेदार झालेलं आहे आणि त्यात असं थोडं पाणी टाकायचं आणि गोळा करायचा। पाणी थोडं थोडं टाकायचं। हे छान आपण आता गोळा केलेला आहे, हे बघा छान गोळा झालेला आहे आणि हे 5 मिनिटं मुरू द्यायचं। हा गोळा आपण सॉफ्ट करायसाठी थोडं तेल टाकायचं वरून आणि थोडं मुरू द्यायचं। हे मुरल्यानंतर छान कुरकुरीत मोदक होतात। हे थोडं झाकून ठेवून द्यायचं यावर। हे बघा आपलं आज सारण हे केलेलं होतं, हे छान मऊ व लुसलुशीत झालेलं आहे आणि ह्या साच्यावर आपण आज तळणीचे मोदक बनवणार आहोत। साच्याला असं तेल लावायचं, तेल जर लावलं नाही तर आपला मोदक चिकटू शकतो आणि असं गोळा करायचा। हा गोळा यामध्ये साच्यात टाकायचा आणि याला असं मधात छेद पाडायचं आणि यामध्ये सारण भरायचं। हे भोकरचं कणिक असली आपली काढून घ्यायची। बघा आपला हा झाला मोदक। दुसरा पण तसाच करायचा। थोडी कणिक अशी बाहेर काढायची, कारण आपल्याला पॅक करायचं राहते त्यामुळे। यात सारण भरायचं आणि हे असं पॅक करायचं आणि हे खोलायचं। या प्रकारे आपण सर्व मोदक तसे पूर्ण करून घेऊ। गणपती बाप्पाला 21 मोदक। हे आपले 21 मोदक तयार झालेले आहे आणि हे आता आपण तळून घेऊया। कढईत मांडलेला आहे
आपण तेल कढईत ठेवलं गरम करायसाठी. आपलं तेल गरम झालं की नाही झालं हे थोडंसं आपण मैद्याचा गोळा जो होता, रव्याचा गोळा आपण याच्यात टाकून पाहू. हा वर आलेला आहे म्हणजेच आपलं तेल गरम झालेलं आहे असं समजायचं. आता आपण याच्यात मोदक टाकून देऊया. थोडे थोडे टाकायचे, जास्त नाही टाकायचे आणि हलक्या हाताने टाकायचे, कारण तेल अंगावर उडू शकते जोरात जर टाकले तर. आणि पलटवत राहायचे. बघा तर आपले छान कुरकुरीत मोदक झालेले आहे. असं पलटवत राहायचं, कारण पलटवत जर राहिलं नाही तर असे लालसर मोदक होतात. हे छान तळून झालेले आहे. हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. एकदम ब्राऊन नाही होऊ द्यायचे, थोडेसे व्हाईटच ठेवायचे आणि एकदम व्हाईटही नाही ठेवायचे, थोडा गोल्डन कलर आलेला पाहिजे. आता बाकीचे जे राहिले उरले होते आपले हे टाकून देऊ, पण हलक्या हाताने टाकायचे, कारण तेल अंगावर उडायची शक्यता राहते. गणपती बाप्पांचे आवडते मोदक झालेले आहे. तुम्हाला जर आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.